नमस्कार विद्यार्थी मित्रो. काल जो आपण टॉपिक पाहिला होता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, बरोबर. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे मेन टाइप्स आपण पाहिले होते. हॅलो अल्केन, हॅलो अल्किन, हॅलो अल्काइन आणि हॅलो अरिन असे टॉपिक बघितले होते. पण आपल्याला आजपासून बघायचं पुढचा टॉपिक त्याच्यामधला की हॅलोजनच्या बेसिसवरती बेटा क्लासिफिकेशन असतात हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे. हॅलोजनच्या बेसिसवर बाबा, हॅलोजनच्या बेसिसवरती कुठला टाइप्स येतो पहिलाच आपण कन्सिडर करू. हॅलोजनच्या बेसिसवरती टाइप्स याला आपण कन्सिडर काय करतो, आपण याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण बोलतो. पहिला टाइप्स काय बोलतो आपण त्याला, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. दुसरा काय कन्सिडर करतो आपण त्याला, डाय हॅलोजन काय कन्सिडर करतो आपण, डेरिव्हेटिव्ह असं कन्सिडर करतो. तिसरा टाइप्स असतो ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हा टाइप कुठला होता, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि लास्ट टाइप कुठला होता, पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणायचं बेटा, एकदम सिंपल आहे. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघा, आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कशाला कन्सिडर करतो, मोनोच्या शब्दातच अर्थ आहे. मोनो मीन्स सिंगल. आपल्याला काय करायचं, हायड्रोजन रिप्लेस करायचं, एक हायड्रोजन, एकच फक्त हायड्रोजन रिप्लेस करायचं कोणी, हॅलोजन ग्रुप. मग बघा एकच हॅलोजन कसे इथं करतो, एक्झाम्पल घेतो काय, CH3X मेन मॉलिक्यूल कुठला होता याच्यामध्ये, मिथेन मॉलिक्यूल होता. त्याच्यातला फक्त हायड्रोजन रिप्लेस केला कशाने, हॅलोजनने. दुसरा आपण बघू एरोमॅटिक मध्ये कसं आहे, बेन्झीन इथं रिप्रेझेंटेट करतो आणि इथं काय येणार तुमचा, एकच हॅलोजन. म्हणजे ह्याच्यातला हायड्रोजन आपण फक्त काय केलं, रिमूव्ह केलं कशाने, हॅलोजनने. हॅलोजन रिप्लेस केला त्याच्या जागी. दुसरा काय टाइप्स येतो, डाय हॅलोजन. शब्दातच अर्थ, डाय म्हणजे किती हॅलोजन पाहिजे बेटा, दोन हॅलोजन पाहिजे. दोन हॅलोजन कसे, एक्झाम्पल इथं CH2X असा झाला तुमचा. अरोमॅटिक मध्ये बघायचं असेल तर काय, बेन्झीन रिंग आहे असे, इथे काय करतो आपण X, इथे काय X असे रिप्रेझेंटेट करतो. आता काय हॅलोजन म्हटलं तर शब्दातच अर्थ किती पाहिजे आपल्याला, तीन हॅलोजन ग्रुप अटॅच पाहिजे. तीन हॅलोजन म्हटलं तर कसे, CH2X CH2 काही X मॉलिक्यूल. आणि इथं काढायचं म्हटलं, अरोमॅटिक मध्ये पाहायचं म्हटलं तर अरोमॅटिक मध्ये कसे, बेन्झीन रिंग काढायचे. इथं कुठला मॉलिक्यूल, X, इथं X, इथं X. शब्दातच अर्थ याच्या तीन हायड्रोजन रिप्लेस करायचं तीन हॅलोजन, म्हणून हे टाइप्स आहेत. आणि पॉली म्हटलं तर आपण काय करतो, पॉली म्हटलं तर मोर नंबर ऑफ हॅलोजन. आपण फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊ एक्झाम्पल अल्काटिक मध्ये CH2X CH2X हे चार से रिप्रेझेंटेट केला. आता अरोमॅटिक मध्ये काय येणार तुमचं, इथं सिंपल बेन्झीन, इथं X, इथं X, इथं X, इथं X. झालं. हे क्लासिफिकेशन. मोनो एकच हायड्रोजन काढायचा, एक हॅलोजन जोडायचा बेटा. डाय म्हटलं तर काय करायचं, दोन हायड्रोजन रिप्लेस करायचे कशाने, दोन हॅलोजन. ट्राय म्हटलं काय करायचं, तीन हायड्रोजन काढून टाकायचं, त्याच्या जागी तीन हॅलोजन ग्रुप अटॅच करायचं. पॉली म्हटलं तर काय करणार आपण, चार हायड्रोजन रिमूव्ह करणार आणि त्याच्या जागी कुठले चार हायड्रोजन ग्रुप काय करतो आपण, अटॅच करतो. एवढा सिंपल टॉपिक आहे. आता पुढे जाऊन आपण बघू क्लासिफिकेशन. आपल्याला बघायचं पुढे जाऊन मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे क्लासिफिकेशन. पुढे जाऊन आपण बघूया. वेट. कोणाचे टाइप्स आपल्याला बघायचे, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिलाच असतो तुमचा, त्याला आपण काय कन्सिडर करतो, पहिलाच असणार आहे तुमचा, त्याला आपण बोलतो हॅलो अल्केन. मोनो हॅलोजनचाच टाइप्स आहे हॅलो अल्केन, त्यालाच आपण बोलतो अल्काइल हॅलाइड असं कन्सिडर करतो. बघा, मोनो म्हणजे एकच हायड्रोजन काय करायचं, मला काढून टाकायचं आहे आणि त्याच्या जागी काय करायचं, एक हॅलोजन ग्रुप काय करायचा आहे, जोडायचा आहे. बघा आता हॅलो अल्केन मध्ये, याच्यामध्ये सुद्धा हॅलो अल्केन और अल्काइल हॅलाइड मध्ये याच्यामध्ये तीन टाइप्स येतात. पहिला आपण कन्सिडर करतो प्रायमरी अल्काइल हॅलाइड. दुसरा आपण कन्सिडर करतो सेकंडरी अल्काइल हॅलाइड. आणि तिसरा कन्सिडर करतो आपण टर्शियरी अल्काइल
हॅलाइड कन्सिडर करतो. बघा आता प्रायमरी अल्काइल हॅलाइड कशाला आपण कन्सिडर करतो. बघा सिंपल प्रायमरी अल्काइल हॅलाइड इथं कन्सिडर करतो हॅलोजन ग्रुप अटॅच्ड sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हा कुठला कार्बन आहे तुमचा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. sp3 म्हणजे काय असतात कार्बनला किती बॉन्ड असतात 4 बॉन्ड असतात बरोबर. बॉन्ड अँगल किती असतो त्याचा 109 असतो बघा. मग ह्याला काय हॅलोजन ग्रुप अटॅच्ड sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम and this carbon atom attached only one carbon. या कार्बनला एकच कार्बन म्हणून आपण काय कन्सिडर करतो याला प्रायमरी असं कन्सिडर करतो. आता सेकंडरी म्हटलं तर कसं कन्सिडर करतो हॅलोजन ग्रुप अटॅच्ड sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. कुठला कार्बन आहे हा सुद्धा तुमचा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. दिस कार्बन ॲटम अटॅच्ड टू अल्काइल ग्रुप. या कार्बन ॲटमला किती अल्काइल ग्रुप अटॅच असतात तर 2 अल्काइल ग्रुप अटॅच असतात किंवा 2 कार्बन ग्रुप अटॅच असतात. म्हणून आपण ह्यालाच काय कन्सिडर करतो सेकंडरी असं कन्सिडर करतो. आणि टर्शियरी अल्काइल हॅलाइड म्हटलं तर बघा टर्शियरी अल्काइल हॅलाइड मध्ये काय करतो आपण हॅलोजन ग्रुप अटॅच्ड sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. sp3 चेंज नाही sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. दिस कार्बन ॲटम अटॅच्ड अदर 3 अल्काइल ग्रुप्स. अदर किती अल्काइल ग्रुप असतात ह्याला 3 अल्काइल ग्रुप असतात. म्हणून आपण काय कन्सिडर करतो ह्याला टर्शियरी अल्काइल हॅलाइड काय करतो आपण कन्सिडर करतो. हे कुणाचे क्लासिफिकेशन आहे तुमचं अल्काइल हॅलाइडचे किती प्रायमरी दुसरा कुठला सेकंडरी तिसरा कुठला आहे तुमचा टर्शियरी अल्काइल हॅलाइड. प्रायमरी म्हटलं हॅलोजन ग्रुप कुठे अटॅच असतो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला. इथं कुठं असतो हॅलोजन ग्रुप अटॅच sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला. त्याला किती ग्रुप असतात 2 अल्काइल ग्रुप. याला किती ग्रुप असतात एकूण 3 अल्काइल ग्रुप असतात. हे कुठलं टाइप झालं तुमचं अल्काइल हॅलाइडचं. आता पुढे जाऊन आपण बघूया पुढे जाऊन आपल्याला बघायचं याच्यामध्येच मोनो हॅलोजन मध्येच पुढचा जो टॉपिक आहे याला आपण बोलतो अलायनिक हॅलाइड बोलतो आपण. कुठला कन्सिडर करतो आपण अलायनिक हॅलाइड्स. बघा अलायनिक हॅलाइड कसं कन्सिडर करतो आपण. आता अलायनिक हॅलाइड्स मध्ये सुद्धा बघा अलायनिक हॅलाइड मध्ये किती टाइप्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा येतात प्रायमरी अलायनिक हॅलाइड. दुसरा टाइप्स येतो काय सेकंडरी अलायनिक हॅलाइड. आणि तिसरा टाइप्स येतो कुठला टर्शियरी अलायनिक हॅलाइड. आता प्रायमरी कसा रिप्रेझेंटेट करतो बघा आपण. बघा सिंपल प्रायमरी कसा रिप्रेझेंटेट करणार आपण इथं हॅलोजन ग्रुप attached sp3 hybridized carbon atom. This carbon attached carbon carbon double bond. Halogen group attached sp3 hybridized carbon atom. This carbon atom attached carbon carbon double bond. बेटा एकदम सिंपल. यालाच काय बोलतो आपण काय कन्सिडर करणार आपण प्रायमरी अलायनिक हॅलाइड. आता सेकंडरी अलायनिक हॅलाइड कसं कन्सिडर करतो आपण हॅलोजन ग्रुप attached sp3 hybridized carbon atom. sp3 हा कुठला आहे तुमचा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. आणि दिस कार्बन ॲटम अटॅच्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि आता इथं जर बघितलं तुम्ही ह्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड अटॅच असणार आहे आणि ह्याच कार्बनला इथं कुठला ग्रुप असणार आहे एक अल्काइल ग्रुप अटॅच असणार आहे. ह्या कार्बन कन्सिडर केला तर इकडे कार्बन ह्या कार्बन कन्सिडर केला तर इकडे कार्बन. म्हणून आपण काय कन्सिडर करतो याला सेकंडरी असं कन्सिडर करतो आपण. आता टर्शियरी अल्काइल हॅलाइड्स बघा टर्शियरी अल्काइल हॅलाइड कशाला कन्सिडर करतो आपण सिंपल बघा असं हॅलोजन ग्रुप attached sp3 hybridized carbon atom and this carbon atom attached carbon carbon इकडल्या साईडला काय असतात डबल बॉन्ड. आणि याच कार्बनला वरती एक ग्रुप असतात आणि खाली एक ग्रुप आपण काय करतो अटॅच करतो. या कार्बनला किती ग्रुप झाले तुमचे 1 2 3 झाले. म्हणून याला आपण काय करतो sp3 चा असणार आहे. हा कसा असणार आहे तुमचा टर्शियरी वाला असणार आहे. बेटा सिंपल आहे. बघा याच्यावरून तुमच्या लक्षात असेल अलायनिक हॅलाइड्स मध्ये काय येतं सिंगल सिंगल डबल येतो. कुठला बॉन्ड येतो सिंगल सिंगल डबल. बघा इथं सिंगल सिंगल डबल. इथं सिंगल सिंगल डबल. इथे काय आला सिंगल सिंगल डबल. पण कन्सिडर बघा एका कार्बनला इथं एकच कार्बन. सेकंडरी मध्ये काय एका कार्बनला इथे किती कार्बन येतं 2 कार्बन आहेत. आणि इथे किती कार्बन एका कार्बनला किती इथे इथे का इथे असे किती कार्बन असते तुमचे 3 कार्बन आहेत. यालाच आपण काय बोलतो अलायनिक हॅलाइड असं कन्सिडर करतो आपण. आता नेक्स्ट टाइप आहे बघा याच्यामधलं. हा झाला तुमचा कुठला
आलेली हॅलाइड्स. नेक्स्ट बघू आपण याच्यामध्ये. नेक्स्ट बघायचं आपल्याला बेन्झाइलिक हॅलाइड. बघा बेन्झाइलिक हॅलाइड आपण कशा कन्सिडर करतो आपण. आता बेन्झाइलिक हॅलाइड्स मध्ये बेटा तीनच टाइप्स असतात. एकदम सिंपल बेन्झाइलिक हॅलाइड्स सुद्धा. प्रायमरी काय कन्सिडर करतो आपण, बेन्झाइलिक हॅलाइड्स असं कन्सिडर करतो. दुसरा टाइप्स असतो सेकंडरी, काय कन्सिडर करतो आपण, बेन्झाइलिक हॅलाइड्स असं कन्सिडर करतो. आणि तिसरा टाइप्स येतो कुठला, टर्शरी, काय कन्सिडर करतो आपण, बेन्झाइलिक हॅलाइड्स असं कन्सिडर करतो. बघा बेन्झाइलिक हॅलाइड्स मध्ये प्रायमरी, बेन्झाइलिक, सेकंडरी आणि कुठला आहे, टर्शरी. बघू प्रायमरी कसा कन्सिडर करतो आपण. प्रायमरी बघा हॅलोजन ग्रुप अटॅच्ड sp3 हायब्रिडायझर कार्बन ॲटम. हा कार्बन कुठला आहे, sp3. दिस कार्बन ॲटम अटॅच्ड, काय कार्बन ॲटम अटॅच्ड काय, बेन्झीन रिंग अटॅच असते. म्हणजे मी AR मध्ये रिप्रेझेंट करतो. हॅलोजन ग्रुप अटॅच्ड काय, sp3 हायब्रिडायझर ग्रुप. दिस कार्बन ॲटम अटॅच्ड कुठली रिंग तुमची, हॅलो आपण काय म्हणतो ना अरोमॅटिक रिंग असं कन्सिडर करतो आपण. ह्याला अटॅच होतो. बेन्झाइलिक म्हटलं तर कसं करतो आपण, हॅलोजन ग्रुप अटॅच्ड कोणाला अटॅच करतो आपण, sp3 हायब्रिडायझर कार्बन ॲटम. दिस कार्बन अटॅच्ड हे कुठला कार्बन आहे तुमचा, sp3. आणि दिस कार्बन ॲटम अटॅच्ड काय, अरोमॅटिक रिंग. आणि ह्याच कार्बनला अजून एक काय करू शकतो आपण, एक CH3 ग्रुप अटॅच करू शकतो. कारण सेकंडरी म्हटलं तर काय असतं, कार्बनला किती कार्बन अटॅच असायला पाहिजे, 2. म्हणून आपण काय कन्सिडर करतो, आपण यालाच कन्सिडर करतो सेकंडरी. याला कन्सिडर काय करतो आपण, प्रायमरी. आणि टर्शियरी म्हटलं तर काय करणार आपण, सेम हॅलोजन ग्रुप अटॅच्ड sp3 हायब्रिडायझर कार्बन ॲटम. दिस कार्बन ॲटम अटॅच्ड अरोमॅटिक रिंग आणि अदर 2 अल्काइल ग्रुप अटॅच करू शकतो आपण. हा कुठला झाला, sp3 कार्बन. आणि हा कुठला झाला आपण, टर्शियरी बेन्झाइलिक हॅलाइड काय करतो आपण, रिप्रेझेंटेट करतो बेटा. खूप इझी आहे. ह्याच्यामध्ये रिप्रेझेंटेट करताना आपण काय करतो बघा, लक्षात आलं असेल तुमच्या, सिंगल नंतर अरोमॅटिक रिंग अटॅच करतो. सिंगल नंतर अरोमॅटिक रिंग, सिंगल नंतर काय करतो आपण, अरोमॅटिक रिंग काय करतो आपण, अटॅचमेंट करतो आपण. ठीक आहे. या ठिकाणी आज इथेच थांबू. नेक्स्ट आपण उद्याच्याला पाहूया. धन्यवाद.